नमस्कार. कालच्या भागामध्ये भगवान शिवाच्या 8 मूर्तींचा विचार आपण केला आहे. या 8 मूर्ती वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या, वेगवेगळ्या रूपातील आणि या जगाच्या कल्याणासाठी वेगवेगळी कर्म करणाऱ्या आहेत. म्हणजे त्या प्रत्येक रूपातून या जगासाठी काहीतरी मंगल आणि चांगलं मिळत आहे. या 8 मूर्तींचा पूजन जो करेल त्याचं आयुष्य तर चांगलं होतच होतं, पण या जगालाही चांगला मार्ग मिळतो, या जगाचंही पोषण होतं, हे विश्व सशक्त बनतं. उदाहरण म्हणून आपण बघितलं होतं की एका झाडाच्या मुळाला पाणी घालावं आणि त्याने झाड बहरावं, तशी स्थिती याची असते. आता या 8 मूर्तींच्या 8 रूपांच्या पलीकडचं अजून एक रूप भगवान शिवाचं आहे आणि ज्या रूपाच्या विषयी चर्चा होत असते ते म्हणजे काल सांगितल्याप्रमाणे अर्धनारीचं रूप. त्याला कुणी अर्धनारी म्हणतात, कुणी अर्धनारी नटेश्वर म्हणतात, वेगवेगळी नावं आहेत. खरं तर नटराजाचं रूप वेगळं आहे, नटेश्वराचं रूप वेगळं आहे आणि अर्धनारीचं रूप वेगळं आहे. हे अर्धनारीचं रूप काय आहे, कशासाठी निर्माण झालं असावं? आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. शिवपुराणाच्या नुसार या सगळ्या सृष्टीचा प्रारंभच शिवाच्या पासून झाला. अगदी सुरुवातीच्या भागात आपण बघितलं की शिवानीच ब्रह्माला निर्माण केलं, शिवानीच भगवान विष्णूला निर्माण केलं. तो गोलोक स्थापन करण्यापासूनची प्रक्रिया. या सगळ्या प्रक्रियेमध्ये भगवान शिवानी हे सगळी सृष्टी स्थापन केली आणि ब्रह्मदेवाच्या वरती या सृष्टीचा विस्तार करण्याची जबाबदारी दिली. काही प्रजा निर्माण केली, प्रजा म्हणजे दक्ष निर्माण केला, दक्षच्या सोबत अजून काही लोक दिले आणि या प्रजेचा विस्तार करावा असं सांगितलं. ब्रह्मदेवाच्या वरती प्रजेचा विस्तार करण्याची जबाबदारी देऊन सृष्टी निर्मितीचं कार्य दिलं. पण ब्रह्मदेवाच्या मनामध्ये प्रश्न पडला की मी विस्तार करायचा तरी कसा करायचा, काय करू बाबा, आता नाही करू शकणार मी विस्तार. पण सांगता कोणाला, करता काहीच येत नव्हतं. प्रजेचा विस्तार म्हणजे नवनवे जीव जन्माला घालणे आणि नवनवे जीव जन्माला घालायचे असतील तर स्त्री रूप असणं आवश्यक आहे, स्त्री कुल असणं आवश्यक आहे. स्त्री कुलाच्या शिवाय प्रजेचा विस्तार कसा होईल? मोठी अडचणीचा प्रसंग होता आणि शिवानी स्त्रीकुलच निर्माण केलेलं नव्हतं. ब्रह्मदेवही रिकाम्या हाताने बसून होते. बघाव काय महत्व आहे स्त्रीचं ते. देवानी विस्ताराचं कार्य, प्रजेच्या विस्ताराचं कार्य सोपवलंय खरं, पण करता येत नाहीये. का करता येत नाहीये? स्त्री रूपच नाहीये, स्त्री कुलच नाहीये. एक स्त्री कुल नसेल तर विस्तार बंद होईल. ज्या स्त्रियांच्या निर्मितीच्या प्रक्रियेमुळे ब्रह्मदेव थांबले होते, ब्रह्मदेव शांत झाले होते, काहीच नाही, करणार काय? नुसत्या पुरुषावर थोडीच सृष्टी निर्माण करता येईल. सृष्टीची निर्मिती करायची आहे तर स्त्री लागेल ना. लक्षात ठेवा, स्त्रीची आवश्यकता किती आहे. हे जे आता गर्भलिंग निदान करून स्त्रीचा गर्भ असेल तर तो गर्भ पाडणारे, गर्भपात करणारे या जगाच्या आरंभाला ब्रह्मदेवाला पडलेली समस्या विसरून जातात. त्यामुळं शिवपुराण ऐकणाऱ्यांनी ब्रह्मदेवाला पडलेल्या या संकटाचा विचार सुद्धा करणं आवश्यक आहे. ब्रह्मदेव विचार करत बसले, काय करू. शेवटी त्यांना आता स्वतःला काही सुचत नसेल तेव्हा जावं लागतं परत देवाकडं. डॉक्टर सुद्धा म्हणतात बघा, डॉक्टरांनी उपचार केले आणि रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत नसेल तर डॉक्टर म्हणतात आता प्रार्थना करा. जिथे विज्ञान थांबतं तिथून धर्म सुरू होतो.
तिथे अध्यात्म सुरू होतं. आता नाही, याच्या पलीकडे काही नाही. अहो साधं वाक्य आहे ना, चमत्कारच घडला हो, न घडू शकणारी गोष्ट घडली, चमत्कारच घडला. जिथे विज्ञान थांबतं, जिथे सृष्टी थांबते, तिथे देवाकडे जावं लागतं. ब्रह्मदेवाने विचार केला, आता आपल्याच्याने तर काही हे अवघड आहे, प्रजेचा विस्तार कसा करू. म्हणाले, याच्यावरचा मार्ग एकच, आणि तो मार्ग म्हणजे मी आता भगवान शिवाचीच प्रार्थना केली पाहिजे. झालं सुरू. भगवान शिवाची मनोमन प्रार्थना केली, ध्यान धरलं आणि शिवाना विनंती केली, हे देवा, या जरा माझ्या पुढची समस्या सोडवा. तुमच्या मार्गदर्शनाशिवाय या प्रजेचा विस्तारच होणार नाहीये, काय करू सांगा ना. अरे शिव आले. अरे ब्रह्मदेवा, काय अडचण, असं का रिकामे बसलात. विचारावं तर लागेल ना, का रिकामे बसला बाबा, काम तर दिलंय आणि काम काहीच होत नाहीये, का रिकामे बसलात. ते म्हणले, अहो करू काय, साधनं. कोणती साधनं. प्रजेचा विस्तार कर म्हणालात, सगळे पुरुष पाठवून दिलेत, बाईच नाही, मग विस्तार कसा करू. बाई लागेल ना, स्त्री लागेल ना. प्रसन्न चित्त हास्य करून महादेवाने ब्रह्मदेवांची अडचण जाणून घेतली. ते म्हणाले, स्त्री द्यायची आहे तर काहीतरी विलक्षणच दिलं पाहिजे ना. बघा, मी पुन्हा सांगतोय, लक्षात ठेवा, या सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेला महादेवानी ब्रह्मदेवावरती जबाबदारी दिली आणि काही पुरुष निर्माण करून दिले, जसा प्रजापती दक्ष. पण स्त्री निर्माण केली नाही, ते दिलं नाही. ब्रह्मदेवानी महादेवाला विनंती केली, म्हणाले काहीतरी करा आणि स्त्री द्या. आता स्त्री कशी दिली आहे ते बघा, मग 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 आपल्या गोष्टी बोलायच्या बरं का. भगवान शिवानी प्रसन्नपणे ब्रह्मदेवाला तुझी इच्छा पूर्ण होईल वत्सा असं सांगितलं आणि स्वतःचं रूप बदलायला सुरुवात केली. बघता बघता शिव अर्ध रूप शिवांचं आणि अर्ध रूप स्त्रीचं झालं. देवी शक्ती, या देवी शक्तीच्या रूपात शिव अर्ध स्थितीमध्ये आले आणि देवाचं हे अर्धनारी रूप बघून ब्रह्मदेवालाही नवल वाटलं. म्हणाले, देवा काय हे, एका स्त्रीच्या निर्मितीसाठी तुम्ही चक्क शक्तीच्या देहात प्रवेश करून अर्धनारीचं रूप घेतलेलं आहे. ते म्हणाले, होय, आता या माझ्या अर्धनारीच्या रूपातून मी शक्तीच्या रूपाला पृथक करीन, वेगळं करीन, आणि मग त्या अर्धनारी रूपातून शक्तीच्या रूपाला पृथक करून एक वेगळी शक्ती निर्माण करण्यात आली. आणि मग ब्रह्मदेवानी त्या शक्ती स्वरूपिणी देवीची प्रार्थना केली. म्हणाले, देवी, भगवान शिवानी आपली निर्मिती या प्रजेच्या विस्तारासाठी केली आहे, काय करणार आपण, काहीतरी करा. देवी शक्तीने सांगितलं, चिंता नका करू, आता मी या सृष्टीचा विस्तार करण्याचं ठरवलेलं आहे. कसं. तुम्ही ज्या दक्षाला निर्माण केलेलं आहे, त्या दक्षाच्या पुत्रीच्या रूपाने मी या पृथ्वी तलावर अवतार घेईन आणि दक्षाची पुत्री बनून जन्माला आल्यानंतर मी शिवाशी विवाह करीन आणि या शिवाशी विवाह केल्यानंतर या सृष्टीच्या निर्मितीची प्रक्रिया चालू राहील. त्यासोबतच अनेक माझ्या बहिणी सुद्धा जन्माला येतील, ज्या वेगवेगळ्या पुरुषांशी विवाह करून या सृष्टीच्या उत्पत्तीच्या विस्ताराच्या कार्यामध्ये तुम्हाला मदत करतील. ब्रह्मदेवाचं कोडं सुटलं आणि शक्तीने दक्षाची पुत्री म्हणून जन्म घ्यायचं ठरवलं. भगवान शिव स्त्रीची निर्मिती करताना स्वतःलाच त्या रूपातून पुढे आणतात. देवाच्या एका अर्ध्या अंशाला घेऊन स्त्रीची निर्मिती झालेली आहे, त्यामुळं ते स्त्री कुलच मोठं विलक्षण आहे. ते देवानी निर्माण केलेलं नाही आहे.
काय मोठेपणा आहे त्याचा? ते देवाने निर्माण केलेलं नाही आहे, ते देवातून निर्माण झालेलं आहे. पुरुष देवाने निर्माण केलेला आहे, मेड बाय गॉड. निर्मित, देव निर्मित आहे पुरुष, आणि स्त्री ही देवातून आलेली आहे. त्यामुळं स्त्रीचं महत्व मोठं विलक्षण आहे. आणि याच स्त्रीने जन्माला येऊन या पृथ्वी तलावरच्या प्रजेचा विस्तार करण्याचं कार्य ब्रह्मदेवानी जे हाती घेतलं होतं त्यात आपलं सक्रिय योगदान दिलेलं आहे. म्हणूनच स्त्री जातीचा महिमा मोठा आहे. भगवंताच्या वेगवेगळ्या अवताराविषयी, खरं तर हा प्रासंगिक अवतार आहे, अशा वेगवेगळ्या अवताराविषयी आपण आता जाणून घेणार आहोत. किती अवतार भगवंतांनी शिवानी या पृथ्वीतलावर घेतलेले आहेत. प्रत्येक प्रसंगोत्पात एक एक अवतार आहे. त्या अवताराची ही माहिती आपल्याला घ्यायची आहे. 12 ज्योतिर्लिंगाच्या निर्मितीची कथाही आपल्याला जाणून घ्यायची आहे. पण त्याआधी उद्याच्या भागामध्ये वराहकल्पातल्या 7व्या मन्वंतरामध्ये भगवान शिवानी जो नंदीचा अवतार घेतलेला आहे त्या नंदी अवताराची कथा आपण जाणून घेऊया. नमस्कार.